काय पडक जेवायला. काय ग बाई, आता सगळा रमणावरून बसली होती. यायचं नाही लवकर, संग संग जेवलो असतो. आता परत ती ताट करायचं, भांडी घासायची, जेवायला आराम म्हणून जरा सुद्धा नाही. ही सगळं आवरुस्तोवर 4 वाजते. ते झालं चहाचं टाइम. माझं आयुष्य सगळं ह्याच्यातच जायचं आहे. घ्या इथे सगळं ठेवलंय, वाढून घ्या तुमचं तुम्ही. मी जरा पडती. बस की इथंच. ठेवलं की सगळं वाढून बी घ्यायचं होत नाही बाई. का खड्डे खाण नाही जाणार आहेस कुठं? होय, आम्हाला दुसरा पर्यायच काय आहे, तेवढ्यासाठी चांगली इथं. वाढू का आमटी? हाय काय अजून दिसत नाही काय? काय ग बाई, जरा पडावं म्हणलं होतं. आपलं आपलं घेऊन खायचं बी होत नाही. काय ग बाई, या बाईचा जन्मच नको झाला. काय झालंय पूजा तंतन करायला? आणि तू झोपणार होतीस ना? तंतन करू नको तर काय करू? असं नको तिथं नवऱ्यानं वर्चस्व दाखवलं का नाही, माझं डोकंच फिरते बघा. आता काय झालं? आमची आई सांगते ती खरंय, हे नवऱ्याचा लाड केला का नाही डोक्यावर बसते ती. नक्की तुला काय खटकले सांगशील का? अहो सगळं तर मी हातात देते. इथं असं समोर समोर भात असलं तरी स्वतःहून घेऊन खायचं होत नाही. एवढं पण होत नाही वे. कशी आहेस ग तू? मला एक सांग, तुझ्याकडे पैसे असतात की नाही, किंवा भाजीला पण तू जातेस? होय जाते की, पण त्याचा इथं काय संबंध? हेच सांगते. हे बघ, आपल्याकडे पैसे असतात, आपण बाहेर पण जातोय. बाहेर गेल्यानंतर आपल्याला गजरेवाला दिसतोय, पण कधीच आपण स्वतःहून गजरा घेऊन घालत नाही. आपली अपेक्षा काय असता? तो गजरा नवऱ्यानं आपल्यासाठी आणावा. वाटतंय की नाही? त्याने तो गजरा घेऊन आला की आपल्याला भारी वाटतंय, मनातनं भारी वाटतंय. सेम तसंच त्यांना काय ते भात घेऊन खायला अडचण होत नाही, ते घेऊ शकतात. पण ज्या वेळेला आपण त्यांच्या सोबत बसतोय, तो भात आपण त्यांना वाढतोय, ते जे प्रेम आहे की नाही, तो जो आपलेपण आहे की नाही, तो त्यांना पाहिजे असतोय. कळतंय का तुला? प्रश्न तो घेऊन खायचा किंवा त्यांचा तो पुरुषार्थ गाजवायचा विषय नसतोय. तर त्या निमित्तानं आपण 2 गोष्टी त्यांच्यासोबत बोलतोय, त्यांच्या समोर बसतोय आणि आपण त्यांच्यासाठी ते स्वतःहून वाढतोय. जसं आपल्यासाठी गजरा, तसंच त्यांच्यासाठी ते. अगं बाई, यात प्रेम बी असते. माझ्या डोक्यात ते दुसरंच काहीतरी होतं. बायकोला मोलकरीन केली, नवऱ्याच्या हातात दिलं म्हणजे आपली पाय पुसणी केली, आपण कमवत नाही ते कमवते म्हणजे नवरा रुबाब झाडायला लागलाय वगैरे वगैरे. हा हेच आता नाही. आता मी माझ्या हाताने रोज वाढते की तेच. वाढतीस का चारतीस बघ आता? जा चहा ठेव, जा आली मी.